गोविंदा गोविंदा. म्हणजे तिरुमला तिरुपती अर्थात आंध्र प्रदेशातील बालाजी मंदिर. भारतातील श्रीमंत उद्योगपती, मोठमोठे सेलिब्रिटीज आणि अनेक राजकारणी वारंवार तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जातात. व्यवसायाची सुरुवात असेल किंवा व्यवसायात नफा झाला असेल की व्यावसायिक तिरुपतीला जातात. बॉलिवूड असो की टॉलिवूड, एखादा चित्रपट सुपरहिट झाला किंवा रिलीज होणार असला की सेलिब्रिटीज तिरुपतीला जातात. अनेक राजकारणीही वारंवार तिरुपतीला जातात आणि तुमच्या आमच्या माहितीतले छोटे मोठे व्यावसायिकही वर्षातून एकदा तरी तिरुपतीला जातात म्हणजे जातातच. इतकंच नाही तर काही लोक कोट्यावधी रुपयांचं दान करतात, सोन्याचे दागिने अर्पण करतात. त्यामुळेच बालाजींचा आणि श्रीमंतीचा नेमका संबंध काय? खरंच बालाजी हे श्रीमंतांचेच देव आहेत का? आणि श्रीमंत लोकांची बालाजी प्रती एवढी श्रद्धा काय? यामागे नेमकी काय कारण आहेत? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, तिरू म्हणजे लक्ष्मी आणि तिरुपती म्हणजे लक्ष्मीचे पती, भगवंताचे बाल स्वरूप म्हणजेच बालाजी. भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान. आपल्यातले अनेक जण आजवर तिथं जाऊन मनोभावे दर्शन घेऊन आले असतीलच, आपल्या केसांचे दान देऊन आले असतील. आणि याच बाबतीत अंबानी अदानी सारखे भारतातले सर्वात मोठे उद्योजक देखील अनेकदा बालाजीला जातातच जातात. आता गेल्या आठवड्यातच मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी यांनी पत्नीसोबत बालाजीचं दर्शन घेतलं, तसेच केसांचं दानही केलं. मागे अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तर पायात काही न घालता आणि गुडघ्यांवर पायऱ्यात चढून श्री बालाजीचं दर्शन घेतलेलं आपण बघितलं. त्यात बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननी मागे अभिनेत्री नयनतारासोबत बालाजीचं दर्शन घेतलं होतं. त्यासोबतच पंतप्रधान मोदी यांनीही बालाजीचं दर्शन घेतलेलं. म्हणजेच असा एक मोठा माणूस नाही जो आजवर बालाजीला गेलेला नाही. बरं, ही मोठी लोक तर जातातच, पण आपल्या आजूबाजूचे अनेक छोटे मोठे व्यावसायिक हे सुद्धा वर्षातून किमान एकदा तरी बालाजीला जाऊन येतातच. व्यावसायिकांच्या ऑफिसमध्ये, मोठमोठ्या हॉटेल्सच्या काउंटरवर आपल्याला बालाजीची प्रतिमा दिसते. आज आता तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस बघा, तुम्हाला एकाच्या तरी स्टेटसला भगवान बालाजींचा फोटो दिसेलच. आणि ज्यांचं स्टेटस आहे तो नक्कीच व्यावसायिक असेल बघा. या सगळ्यांमुळे आपल्याला वाटतं की व्यवसायाचं म्हणा किंवा पैशांचं म्हणा, बालाजी सोबत काहीतरी कनेक्शन तर नक्कीच आहे. आणि त्यामुळे आपल्याला पण एकदा तरी बालाजीला जाऊनच येऊ असं वाटतं. आता बालाजी हा फक्त श्रीमंताचाच देव आहे का? तर याचं उत्तर नाहीये. दरवर्षी कोट्यवधी सामान्य भक्त तिरुपतीला दर्शनासाठी जातात. शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय विद्यार्थी, लहान व्यावसायिक अशा प्रत्येक स्तरातील लोक तिथं पोहोचतात. पण कसं आहे ना, एखादा उद्योगपती किंवा चित्रपट अभिनेता दर्शनाला गेला की त्याची बातमी देशभर झळकते. सामान्य भक्त दर्शन घेऊन घरी परततो, पण त्याची कुठं बातमी होत नाही. म्हणूनच असा एक समज तयार झालाय की तिरुपती म्हणजे श्रीमंतांचं मंदिर. पण तसं नाहीये. पण सामान्य जनतेची असतेच तशी श्रद्धा अतिशय श्रीमंत, सेलिब्रिटी आणि राजकारणी लोकांची असते. त्यामुळे त्यांचं इथं जाणं, ते गेल्यावर त्यांची मोठी बातमी होणं, त्यामुळे असं सर्वांना वाटतं की बालाजीचं आणि श्रीमंतीचं काहीतरी कनेक्शन आहे. आणि मंडळी, काही अंशी ते खरंही आहे बरं का. त्यामागे काही पौराणिक श्रद्धा आणि कारणं आहेत. त्यातील पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे एक पौराणिक कथा. हिंदू धर्मग्रंथांनुसार भगवान व्यंकटेश्वर म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार यांच्याबाबत अशी कथा सांगितली जाते की देवी पद्मावती यांच्याशी विवाह करण्यासाठी भगवान व्यंकटेश्वरांनी धनाचा देव मानला जाणाऱ्या कुबेराकडून मोठं कर्ज घेतलं. त्या कर्जाची परतफेड कलियुग संपेपर्यंत करायची अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. त्यामुळे आजही भक्तांकडून मिळणाऱ्या दानातून हे कर्ज फेडलं जात आहे. अशी आपल्या पुराणात एक कथा आहे. बालाजीच्या लाखो भक्तांच्या श्रद्धेचा ती एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे अनेक लोक असं मानतात की आपण देवाला दान केलं तर आपणही त्या दैवी कार्यात सहभागी होतो. याच कारणामुळे सामान्य लोकांपासून अनेक उद्योगपती आणि श्रीमंत लोक आपल्या कमाईतील काही भाग बालाजींना अर्पण करतात. त्यांना वाटतं की देवानं आपल्याला भरभराट दिली, त्यामुळे त्या संपत्तीतील काही हिस्सा देवाचा आहे. ही केवळ देणगी नसते, तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग असतो. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे भगवान व्यंकटेश्वरांना समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. विष्णू हे सृष्टीचे पालन करणारे देव आहेत आणि देवी लक्ष्मी या त्यांची अर्धांगिनी आहेत. त्यामुळे विष्णूची उपासना म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्याचा मार्ग, अशी श्रद्धा अनेकांची आहे. विशेषतः व्यापारी, उद्योगपती आणि उद्योजकांना वाटतं की व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा मोठा निर्णय घेण्यापूर्वी बालाजींचं दर्शन घेतलं तर काम यशस्वी होतं.
म्हणून अनेक कंपन्यांचे मालक नवीन प्रकल्प सुरू करण्याआधी किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तिरुपतीला जातात. त्यानंतर तिसरं कारण तर आणखी खास आहे. अनेक मोठे व्यावसायिक बालाजींना आपल्या व्यवसायातील सायलेंट पार्टनर मानतात. अर्थात हे कायदेशीर भागीदारीचं नातं नसून एक श्रद्धेचं नातं आहे. अनेक जण नवस करतात की व्यवसायात ठराविक नफा झाला तर त्यातील काही टक्के रक्कम आम्ही बालाजींना अर्पण करू. काही जण 2%, काही 5%, तर काही त्याहून अधिक रक्कम दान करतात. व्यवसायात यश मिळाल्यावर ते आपला नवस पूर्ण करण्यासाठी तिरुपतीला जातात. त्यामुळे अनेकदा मोठ्या देणग्यांच्या बातम्या समोर येतात. त्यानंतर चौथं कारण म्हणजे श्रद्धा. तिरुपतीबद्दल एक समज खूप प्रसिद्ध आहे. तो म्हणजे बालाजीला मनापासून दिलेलं दान अनेक पटीनं परत मिळतं. अर्थात ही श्रद्धेची बाब आहे. याचा कोणताही आर्थिक नियम किंवा वैज्ञानिक पुरावा नाही. पण लाखो भक्त या विश्वासानं दान करतात. काही लोक पैसा देतात, काही सोने चांदी अर्पण करतात, तर अनेक जण आपले केस अर्पण करतात. केस अर्पण करण्यामागेही एक संदेश आहे. माणसाने आपला अहंकार सोडावा आणि देवापुढे सर्वजण समान आहेत हे स्वीकारावं. पाचवं कारण सामाजिक आहे. तिरुपती देवस्थान हे जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावी व्यवस्थापन असलेल्या मंदिरांपैकी एक मानलं जातं. इथं लाखो भाविक येत असले तरी सर्वांसाठी अगदी प्रभावी नियोजन केलं जातं. मंदिर व्यवस्थापनातर्फे अतिशय कमी खर्चात इथं राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे या नियोजनाला आपण हातभार लावा म्हणूनही अनेक जण सद्भावनेने इथं दान करतात. जर तुम्ही प्रत्यक्ष तिरुपतीला गेला तर चित्र पूर्णपणे वेगळं दिसेल. दर्शनाच्या रांगेत तुम्हाला कोट्याधीशही दिसतील आणि रोजंदारीवर काम करणारा मजूरही दिसेल. एखादा मोठा उद्योगपती दिसेल तर त्याच रांगेत एखादं गरीब कुटुंबही दिसेल. देवापुढे श्रीमंती किंवा गरिबीचं मोजमाप नसतं. प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार तिथं जातो. श्रीमंत लोक तिरुपतीला जातात म्हणून त्यांना यश मिळालं असं नाही, किंवा तिरुपतीला गेल्यानं प्रत्येक जणच श्रीमंत होतो असंही नाही. अनेक यशस्वी लोक तिथं जातात कारण त्यांची श्रद्धा आहे. त्यांना वाटतं की त्यांच्या यशात देवाची कृपा आहे आणि म्हणून ते कृतज्ञता व्यक्त करतात. दुसरीकडे लाखो सामान्य भक्तही त्याच श्रद्धेनं तिथे जातात. फरक एवढाच की जेव्हा उद्योगपती, राजकारणी किंवा सेलिब्रिटी अशा मंदिरात येतात तेव्हा माध्यमांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये त्यांचे फोटो येतात, टीव्हीवर बातम्या लागतात आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू होते. त्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा तोच समज दृढ होतो की इथे फक्त श्रीमंतच येतात. म्हणून श्रीमंत लोकच बालाजीला का जातात या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर ते असं आहे की ते फक्त श्रीमंत जातात म्हणून नाही, तर त्यांची श्रद्धा, नवस, कृतज्ञता, पौराणिक परंपरा आणि व्यवसायाशी जोडलेला विश्वास यामुळे ते वारंवार तिरुपतीला जातात आणि त्यांची प्रत्येक भेट चर्चेत येते. म्हणूनच आपल्याला तसं वाटतं. प्रत्यक्षात तिरुपती बालाजींचा दरबार हा प्रत्येक भक्तासाठी खुला आहे. गरीब असो की श्रीमंत, देवापुढे सर्व समान आहेत आणि कदाचित हीच तिरुपतीची सर्वात मोठी ओळख आहे. तर मंडळी, एकूण असं सगळं प्रकरण आहे. आता तुम्ही बालाजीला दर्शनासाठी गेला आहात का? तुमचा तिथला अनुभव कसा होता? आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बालाजी दर्शनासाठी जावं असं वाटतंय का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.